दिवसाची सुरुवात बरोबर एक अरुण नावाचा तरुण असतो आणि तो एका ऑफिसमध्ये काम करत असतो आणि त्याचं जे जीवन आहे ते अगदी रुटीनमध्ये चाललं असतं. आपलं नेहमीचंच त्याचं जीवन असतं. सकाळी उठायचं, काहीतरी खायचं, ऑफिसला जायचं, ऑफिसमध्ये तेच काम आहे, तेच लोकं आहेत, तेच आपलं ऑफिसमध्ये बसून तेच काम त्याचं करायचं, संध्याकाळी परत यायचं, कुठेतरी फिरायला जायचं, रात्री येऊन जेवायचं, झोपायचं आणि हे जीवन त्याला आवडायला लागलं होतं. आणि तो असं विचार करायचा की आता कुठे नाही जायचं, हे इकडंच बरं आहे, थोडा आराम आहे आणि काही करायचं नाही आणि जीवन त्याचं एकदम संथपणे चालू होतं आणि तो दुसरं काही शिक्षणसुद्धा घेत नव्हता. त्याला असं वाटायचं जे आहे ते बरं आहे. पण एक दिवस अचानक त्याला ऑफिसमध्ये साहेबांनी बोलवलं आणि त्याच्या साहेबांनी सांगितलं की कंपनीला खूप मोठा तोटा झालेला आहे, त्याच्यामुळे काही कामगार आणि काही ऑफिसचा स्टाफ आम्ही काढून टाकत आहोत आणि त्या ऑफिसच्या स्टाफमध्ये तू सुद्धा आहेस आणि पुढच्या महिन्यापासून तुला कामावर येण्याची गरज नाही. आणि अरुण हा खूप निराश झाला आणि त्याला काय करावं ते सुचलं नाही. तो घरी आला. काही दिवस तो घरातच त्यांनी काढले आणि नंतर दुसरीकडे त्यांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली नवीन नोकरीसाठी. पण कुठूनही उत्तर येत नव्हतं त्याला आणि तो हळूहळू निराश व्हायला लागला की आता काय करायचं, की हे असं कसं झालं, देवाने मला अचानक इकडून काढून टाकलं आणि हे का झालं माझ्या जीवनामध्ये. आणि एक दिवस त्याला अचानक एका दुसऱ्या शहरामधून नोकरीसाठी बोलवण्यात आलं आणि तो त्या ठिकाणी गेला. ऑफिस खूप चांगलं होतं आणि त्याला त्या ठिकाणी काम करायला आवडायला लागलं आणि तो आता शिकला होता की मला काहीतरी वेगळं केलं पाहिजे हेच त्याला समजलं होतं. आणि मग त्यांनी दुसरं पण शिक्षण थोडं थोडं कामाच्या बाबतीत जे दुसरं शिक्षण आहे ते घेण्याला सुरुवात केली आणि नवीन नवीन जी टेक्नॉलॉजी आली ती त्यांनी शिकायला सुरुवात केली आणि खूप मेहनत करायला सुरुवात केली आणि हळूहळू त्याच्या साहेबांना त्याचं काम आवडायला लागलं आणि मग साहेबांनी त्याला काही वर्षांनी प्रमोशनसुद्धा दिलं आणि अशा प्रकारे त्याचं जीवन खूप सुखी झालं. आणि एक दिवस तो असाच रात्री बसला असताना त्याने विचार केला की देवाला मी असं विचारलेलं की कसं काय मला इथून काढून तू दुसरीकडे आणलंस, मध्ये त्रास झाला, परंतु देवाची योजना होती माझ्याबद्दलची ती चांगली होती. मध्ये त्रास झाला मला, परंतु देवाला मला तिथून काढून इथं आणायचं होतं, कारण माझ्याविषयी त्याचे संकल्प किंवा विचार हे वेगळे होते. आपल्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याचदा असं होतं. आमच्या एक रुटीन जीवनामधून काढून जे आम्हाला आवडायला लागलेलं असतं तिथून काढून देव आम्हाला दुसरीकडे घेऊन जातो. मधल्या काळामध्ये बराच त्रास होतो, परंतु देव जे करतो ते आपल्या भल्यासाठी करतो हे नंतर आपल्याला समजतं. आपण पवित्र शास्त्रामध्ये उदाहरण बघतो मोशेचं. मोशे हा राजवाड्यामध्ये राहिला, वाढला, परंतु देवाची विचार त्याच्याविषयीचे जे संकल्प होते ते काहीतरी वेगळे होते, योजना काहीतरी वेगळ्या होत्या. त्याच्या हातून एका शिपायाचा खून झाल्यानंतर तो पळून गेला, सासऱ्याकडे राहिला, त्या जंगलामध्ये राहिला, मेंढरं राखत असे तो, आणि देवाने त्याला तिथून पाचारण केलं. त्या राजवाड्याच्या ऐशारामामधून त्याला परमेश्वराने बाहेर काढलं. यौसेफाचं उदाहरण आपण बघतो. यौसेफ हा वडिलांसोबतच राहत होता, याकोबासोबत तो राहत होता. गुरांना चारायला घेऊन जाणं किंवा मोठ्या भावांना डबा नेऊन देणं किंवा जे काही आहे ते एक स्थिर जीवन जगत होता, परंतु परमेश्वराची योजना काहीतरी वेगळी होती. त्याला गुलाम म्हणून विकण्यात आलं, त्याला कुठेतरी चाकरी करावी लागली, तिथून त्याला जेलमध्ये जावं लागलं. हे सर्व त्याच्या जीवनामध्ये घडलं. एका स्थिर जीवनाकडून तो एका अस्थिर जीवनामधून चालला होता, परंतु नंतर देवाने त्या देशाचा त्याला प्रधान बनवलं, कारण त्याकडून परमेश्वराला कार्य करून घ्यायचं आहे. परमेश्वराच्या योजना ह्या आमच्या योजनांपेक्षा खूप वेगळ्या असतात. तुमच्या जीवनामध्ये जर काही बदल घडत असेल तर तो स्वीकारण्यासाठी तयार राहा. स्वतःला देवाच्या हाती द्या, कारण त्याचे संकल्प हे आमच्या भल्यासाठीच असतात. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, इर्मया ह्याचा 29वा अध्याय 11वं वचन.
जेरेमाया चॅप्टर 29 अँड वर्स 11. परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.